मला वेगवेगळे प्रकारचे आवाज काढता येतात. ही दैवी शक्ती कुणातच नाही. आजोबांनंतर माझ्याकडेच आली असं मला वाटायचं. घरी आल्यानंतर गावात बोबाटा झाला माझा, की मला सिनेमात काम मिळतंय किंवा चर्चा व्हायला लागली. म्हणजे मी कटिंगला जरी बसलो ना तरी नावी असा कापता कापता बोलायचा, मग काय होता डायलॉग तुझा आणि कधी येणार पिक्चर. सगळ्यांना कळलं की बाबा आपण सगळेजण फसले गेलो. हा खूप मोठा स्कॅम होता आणि आपण सगळे अडकलो. माझ्या आईला माझे पाहुणे रावळे किंवा शेजारी पाजारी म्हणायचे, तुमच्या पोराला जर आवरा ते काय व्हिडिओ करायला लागले, डोकं पदर काय टाकी ते काय काय करते तू. भविष्यात उद्या परवा कुठेही कुठल्या पण स्टेजवर जर दिसला तर स्टेजवर येऊन मी तुला मारेन. मी शॉक झालो. मला काकाजी जोगळेकर अभिनयाचं पारितोषिक मिळालं. हा प्रवास थांबला नव्हता, सुरू झाला होता. सगळं काही सुखात चाललं होतं आणि अचानक माझ्या वडिलांची नोकरी गेली. कुटुंबाची जबाबदारी माझ्या आईवर आली. माझं शिक्षण, माझ्या बहिणीचं शिक्षण माझ्या आईने पूर्ण केलं. मला अचानक काहीतरी वेगळं दिसायला लागलं, की आपल्या आयुष्यात काहीतरी वाईट घडलंय. आईच्या खांद्याला खांदा आपल्याला लावावा लागणार आहे. मग मी काम करायला लागलो. तुमच्यासमोर जो विराज अवचिते उभा आहे, याने याच्या अगोदर MIDCमध्ये काम केलं. 12-12 तास काम केलं. भाजी विकली, फळं विकले, आंबे विकले, झाडू विकले आणि आज तुम्हाला सगळ्यांसमोर उभा आहे. नमस्कार, मी विराज अवचिते. तुम्ही मला फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबवरून ओळखता. मी तुमच्यासमोर काही कंटेंट घेऊन येतो आणि हा चेहरा अख्खा महाराष्ट्र तुम्ही पाहत आहे. पण याच्या मागची खरी गोष्ट काय आहे तुम्हाला सगळ्यांसमोर मी जोश टॉकच्या माध्यमातून सांगतोय. माझ्या आजोबांचा तमाशा होता, तमाशाचा फड होता. हा काळ आहे जवळपास 70-80चा काळ आहे. सखाराम जनाजी अवचिते हे त्यांचं नाव. सखाराम जनाजी अवचिते असं म्हटलं की गावात बोलबाला सुरू व्हायचा, की अवचितेंचा तमाशा आलाय, तमाशा आलाय, तमाशा आलाय. त्यावेळेस मनोरंजनाचं कुठलंच माध्यम नव्हतं, TV नव्हतं, काही नव्हतं, काही नव्हतं. आणि आजोबांचा तमाशा आला की गर्दी सुरू व्हायची. आणि माझा जन्म पण नव्हता त्यावेळेस. पण आजोबांनंतर आमच्या घरात दुसरं कोणीच कलाकार नव्हता. म्हणजे माझे वडीलसुद्धा नव्हते. माझे वडील फक्त त्यांच्या काळात म्हणजे कॉलेजच्या काळात नाटकात काम करायचे. त्याच्यानंतर माझ्याकडे ती गोष्ट आली. गोष्ट म्हणजे मी लहान असताना मला आठवतं की गण, गवळण, बतावणी आजोबा गुणगुणायचे. आजोबा गुणगुणायचे आणि मी खेळता-खेळता हे सगळं ऐकायचो. हे सगळं माझ्या जवळपास घडायचं. आजोबांचा तो रिदम मला मला काहीतरी माझ्या अंगात एक वेगळी एनर्जी म्हणू आपण, एक वेगळी एनर्जी यायची आणि मला वाटायचं की हे काहीतरी वेगळं आहे. आणि मी आजोबांसोबत पेटी म्हणा, तबला म्हणा, ढोल म्हणा, ढोलकी म्हणा, हे सगळं वाद्य मी त्यांच्यासोबत वाजवायचो, शिकायचो. तिथून हा माझा प्रवास कलेचा सुरू झाला. वडील नोकरी करायचे, वडील ग्रामसेवक होते आणि सतत वडिलांची बदली व्हायची. बदली वेगवेगळ्या गावात व्हायची. त्याच्यामुळे सतत माझी शाळा बदलत राहायची. मी जवळपास 5वीला होतो आणि मला कळलं की वडिलांची नोकरी गेली. सगळं काही चांगलं चाललं होतं. वडिलांची नोकरी गेली. आईवर जबाबदारी आली. आता घरातली स्त्री अख्खं कुटुंब सांभाळते आणि हे सगळं मी लहान असताना पाहत होतो. मला काहीतरी विचित्र वाटायचं. घरात काहीतरी वेगळं घडलंय आणि आई धुणी भांडी करायची आणि मी शाळेत जायचो. मी शाळेत जात असताना मला त्यावेळेस मिमिक्री यायची. मला वाटायचं हे माझ्या अंगात आहे ना काहीतरी वेगळी दैवी शक्ती, की मला वेगवेगळे प्रकारचे आवाज काढता येतात. ही दैवी शक्ती कुणातच नाही. आजोबांनंतर माझ्याकडेच आली असं मला वाटायचं आणि मी शाळेत गेल्यानंतर बेंचवर वाजवणं म्हणा किंवा मिमिक्री करणं म्हणा, हे सगळं करत राहायचो. पण इकडं घरात एक वेगळं वातावरण असायचं. वडील दारू प्यायचे, घरी येऊन धिंगाणा व्हायचा, वडिलांवर केस चालू होती. वडील ग्रामसेवक असताना त्यांच्या सहकाऱ्यांनी एक घोटाळा प्रकरणात त्यांना अडकवण्यात आलं आणि हे सगळं चालू असताना आईला आधार नव्हता कोणाचा. आम्ही सगळे लहान होतो, मी आणि माझी बहीण. तर मग आईने ठरवलं की आपण नगरमध्ये जायचं. नगर म्हणजे माझ्या मामाचं गाव आहे. तर नगरमध्ये जाऊ. किती केलं तरी एका आईला तिच्या भावाचा आधार असतो. त्या हिशोबाने आईने ठरवलं की आपण नगरला जाऊ. नगरला आलो. नगरला माझं शिक्षण सुरू झालं. मी पेपर वाचत असताना पेपरमध्ये एक बातमी होती. एका चित्रपटात कलाकार पाहिजे. मी आईला बोललो की कलाकार पाहिजे म्हणजे चांगली संधी आहे. म्हणजे मी आत्तापर्यंत जे काही मिमिक्री करतोय किंवा शाळेत गॅदरिंगमध्ये काम करतोय, नाटक करतोय, तर इथं माझ्यासाठी काहीतरी वेगळं असणार आहे. तर आपण हे करायला पाहिजे. आई, मी आणि वडील आम्ही तिघंजणं नगरमध्ये एक छोटंसं ऑफिस होतं आणि त्या ऑफिसमध्ये गेलो. तर ते बोलले की ऑडिशन द्यावं लागेल. आता ऑडिशन हा शब्द पहिल्यांदाच कानावर आला. हे ऑडिशन नेमकं काय असतं बुवा?
तर मला काही कळत नव्हतं. ते बोलले, "तुला जे काही येतंय ना, ते तू सादर करून दाखव." मग मी त्यांच्यासमोर एक छोटीशी मिमिक्री केली. तर ते बोलले, की माझ्या आईला बोलले ते, की "तुमचा कलाकार म्हणजे तुमचा मुलगा चांगला कलाकार आहे. याला चांगलं भविष्य आहे. त्याचं काहीतरी होणार आहे. तुम्ही मागे नका हटू." मग आईचा आनंद जरा वेगळा झाला. आईला वाटलं, की आता हे काहीतरी आपल्या आपल्या पोराचं काहीतरी चांगलं होणार आहे. त्यासाठी तुम्हाला ₹25,000 भरावे लागतील, जेणेकरून आम्ही तुमच्या मुलाला एक चांगलं कॅरेक्टर देऊ. आता 25,000 25,000 म्हणजे इकडं आमची परिस्थिती एवढी बेकार चाललेली. मग आईने आणि वडिलांनी मिळून कुठून तरी ₹5,000 पाहुण्या-रावळ्यांकडून गोळा केले आणि त्या लोकांना देऊन टाकले. आमचं शूटिंग सुरू झालं. एक छोटंसं खेडेगाव होतं आणि एक मंगल कार्यालय होतं. त्या मंगल कार्यालयात आम्हा सगळ्या कलाकारांची राहण्याची सोय केली होती. माझ्यासारखे अनेक लोकं होते. जवळपास 30-40 लोकं होते. शूटिंग, कॅमेरा हे जरा वेगळंच होतं. म्हणजे मी लहानपणी ऐकायचो, पाहायचो, की एक पिक्चर असतो आणि त्याला गर्दी असते. बरेच लोकं कामं करतात आणि पिक्चर झाल्यानंतर तो स्टार होतो, अभिनेता होतो. आणि मला जे व्हायचंच होतं. मला जेव्हा मी मिमिक्री करायचो, नाटकात काम करायचो शाळेत असताना, तेव्हा मला वाटायचं, की एक अभिनेता म्हणून आपल्याला समाजासमोर यायचंय, आपल्या कुटुंबासाठी यायचंय. आणि शूटिंग सुरू झालं. एक 3-4 दिवस शूटिंग चाललं, 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 चाललं. शोले पिक्चर, हिंदीतला शोले पिक्चर तोच आम्ही मराठीत केला. मला त्यात मी ₹5,000 दिले होते माझ्या घरच्यांनी. म्हणून मला लायकीनुसार सांबाचा रोल मिळाला. आणि मला जरा वेगळं वाटायला लागलं, की हे काहीतरी गडबड आहे. म्हणजे शोले आम्ही मराठीत करतोय, का करतोय? काही कळत नव्हतं. पण मी जरा खोडकर असल्यामुळं मला जरा कळायला लागलं, की हे काहीतरी गुंतागुंतीचं काहीतरी कार्यक्रम दिसतोय हा, असं मला वाटायला लागलं. 4-5 दिवस 4-5 दिवस शूटिंग चाललं, 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 चाललं आणि जो निर्माता होता, ज्याने आम्हाला सिलेक्ट केलं होतं, आम्हा सगळ्यांना सांगितलं, की आता आपलं शूटिंग आपण थांबवतोय. माझ्यासारखे जे लोकं होते, म्हणजे कुणी ₹25,000 भरले, कुणी ₹1,00,000 भरले. जसे ज्याचे पैसे वाढले, तसं त्याचं कॅरेक्टर मोठं. असे सगळे काही आम्ही कलाकार होतो. आणि तो निर्माता बोलला, की आता आपण थांबूयात. एक 4-5 दिवसांचा ब्रेक घेऊ. त्याच्यानंतर उरलेलं आपण शूटिंग सुरू करू. सगळे घरी आलो. घरी आल्यानंतर गावात बोबाटा झाला माझा, की मला सिनेमात काम मिळतंय किंवा चर्चा व्हायला लागली. म्हणजे मी कटिंगला जरी बसलो ना, तरी नावी असा कापता-कापता बोलायचा, "मग काय होता डायलॉग तुझा? आणि कधी येणार पिक्चर? मग आम्हाला देशील का तिकीट?" असं सगळ्या गमती-जमती व्हायला लागल्या. आणि मला भारी वाटायचं, की मी एका सिनेमात काम करतोय आणि मी लोकांसमोर येणार आहे. तर मी पण कौतुकाने सांगायचो, "असं झालं, तसं झालं, हे झालं, ते झालं." एक 6-7 दिवसानंतर त्या निर्मात्याला फोन केला. त्याचा फोन बंद लागला. म्हटलं, "ठीक आहे, काहीतरी प्रॉब्लेममध्ये असेल." दुसऱ्या दिवशी परत ट्राय केला, तर त्याचा फोन बंदच होता. माझ्यासोबत जे काही लोकं होती, त्या सगळ्यांना फोन केले. ते सगळ्यांनी त्यांना फोन केले, पण एकाही एकाही व्यक्तीचा फोन त्यांना लागला नाही. मग सगळ्यांना कळलं, की बाबा आपण सगळेजण फसले गेलोय. हा खूप मोठा स्कॅम होता आणि आपण सगळे अडकलोय. आपले सगळे पैसे गेले, सिनेमा नाही, काहीच नाही. हे फक्त स्वप्न होतं. मग आता केस करायची असं चाललं आमचं. पण केस नाही करू शकत. कारण जेव्हा आम्ही ऑडिशनला गेलो होतो, तेव्हा तो निर्माता बोलला, की "अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचं तुमच्याकडे जर कार्ड असेल, तर तुम्ही एखाद्या निर्मात्यावर, त्याच्यानंतर डिरेक्टरवर तुम्ही केस करू शकता. जर तुमच्यासोबत काहीतरी गैरप्रकार झाला तर. आणि हे कार्ड फक्त माझ्याकडेच मिळतं." असं तो निर्माता बोलला. कार्डची किंमत आहे ₹40,000 ते ₹50,000. आता हा काळ होता 2010 ते 11 सालीचा. तर विचार केला ₹40,000-50,000 आपण नाही भरू शकत. आणि त्याच्यामुळे कुणीच कार्ड घेतलं नाही. मग हा स्कॅम तिथं थांबवला गेला. थांबलो आम्ही सगळे संपलो. म्हणजे याच्यातून मी असं शिकलो, की हे माध्यम खरंच खतरनाक आहे. तुम्हाला ह्या माध्यमाचं जर काहीच नसेल ना माहीत, शून्य माहीत असेल ना, तुम्ही काहीच नाही करणार. हां. पण माझ्यासारख्या अनेक कलाकारांचा त्या निर्मात्यांनी खून केलेला आहे, असं मला वाटतंय. कारण पहा ना, माझ्यासारखे गावाकडचे पोरं सिनेमात काम करायचं म्हणून तिथं येतात, त्या लोकांना पैसे देतात, पण त्यांचं काहीच नव्हतं. आज माझ्यासोबत जे काही लोकं होते तिथं काम करणारे, कुणीतरी कंपनीत काम करतंय, कुणीतरी शेती करतंय, असंच. हे सगळं चालू असताना कॉलेजला होतो मी 11वीला असताना. मग आमच्या एका कॉलेजमध्ये एक कॉलेजवयीन मुलांसाठी एक एकांकिका स्पर्धा असते. त्या स्पर्धेत मी सहभागी झालो आणि सहभागी होता मला एक कमर्शियल नाटक मिळालं. म्हणजे मला काही गोष्टी पटकन मिळायच्या. तसं मला कमर्शियल नाटक लगेच मिळालं. नाटक मिळालं, नाटक गाजलं आणि त्या नाटकातून मी सगळ्या नगरच्या सगळ्या लोकांसमोर, कलाकारांसमोर विराज ते कोण आहे हा उभा राहिला. सगळ्यांनी माझं कौतुक केलं. मी त्या नाटकात जवळपास 4 कॅरेक्टर करायचो. नाटकाचं नाव होतं झोपा आता गुपचूप. आणि घरच्यांनी मला विचारलं, की "तुला पैसे किती देणार आहे?" आता घरचे विचारणार, कारण परिस्थिती अशी चालू, आई धुणं-भांडी करते, त्याला आधार म्हणून ती मला हक्काने विचारणारच. मग मी त्या निर्मात्याला विचारलं, की "सर, ते पैशांचं कसं आहे काय?"
तर ते बोलले की तुला 300 रुपये मिळतील. मला बाहेरून समजलं की माझ्यासोबत जे काही कलाकार आहे त्यांना 1000 ते 1200 रुपये मिळतात. मग मी विचार केला की का बरं असं का माझ्यासोबत का मला 300 रुपये का? ह्या नाटकाचा निम्मा अर्धा भार मी ओढतोय, मी 4 कॅरेक्टर करतोय, मी लोकांना हसवून पार येडं करतोय आणि मला 300च रुपये का? तर मी त्यांना विचारलं की सर मला 300 रुपये का? तर ते बोलले की हे बघ, नवीन कलाकारांना आम्ही फक्त संधी देतो, तुला पैसे मिळतात. म्हणजे ठीक आहे, तुला आम्ही पैसे देतो, खूप झाले तुझ्यासाठी. मग मी ठरवलं की नाही राव, कारण घरची परिस्थिती वेगळी, घरची चुणचुण वेगळी. आता ह्या 300चं आपण काय करणार आहे? त्याच्यापेक्षा आपण कुठेतरी काम करणं योग्य आहे. म्हणून एक त्या निर्मात्याशी बोललो की सर मला हे शक्य नाही होणार, मला जरा विचार करावा लागेल. एक 3 ते 4 दिवसांनी आमचा प्रयोग होता नाटकाचा. निर्मात्यांचा मला फोन आला की आपलं नाटक आहे, तर ये उद्यापासून प्रॅक्टिसला. तर मी फोनवर बोललो, सर मला शक्य नाही, मला नाही जमणार नाटक करायला. ते म्हणे, तुला कळते का तू कुणाशी बोलते? मी म्हटलं काय झालं सर? तुला नाटक करावंच लागेल. मी म्हटलं सर पण मला नाही करायचं. तर मला ते निर्माते असे बोलले की तू भविष्यात उद्या परवा कुठेही कुठल्या पण स्टेजवर जर दिसला तर स्टेजवर येऊन मी तुला मारेन. मी शॉक झालो की आपण प्रामाणिकपणे त्या व्यक्तीला बोललो की मला नाटक नाही करायचं आहे, तुम्ही कुठल्या तरी वेगळ्या व्यक्तीला घ्या, मला शक्य नाही होत. तर तो माणूस असा बोलला. मी विचार करायला लागलो की काहीतरी चुकतं आयुष्यात, हे लोकच असे आहे का, असं मला प्रश्न पडायला लागला. त्या सिनेमात मला फसवलं, इकडं नाटकाचा हा प्रवास सुरू व्हायच्या अगोदर संपायला लागला. मी ज्या ज्या प्रॅक्टिसला जायचो, जिथे जिथं काम करायला जायचो, ते काम तो माणूस सगळं खेचून घ्यायचा. मी जरा टेन्शनमध्ये आलो आणि वाईट वाटायला लागलं की हे जरा चांगलं नाही आपल्यासाठी. मग हे करणंच म्हणजे आपल्याला नाटक करायचं आहे, आपल्याला अभिनेता व्हायचं आहे, पण आता हे सगळे लोक जर आडवे यायला लागले तर काय करायचं आपण? पण एक एकांकिका होती हिया नावाची आणि त्याचे लेखक दिग्दर्शक होते संदीप दंड होते. यांच्यापर्यंत एका माझ्या मित्राने एक निरोप पोहोचवला की विराज अवचिती नावाचा एक नट आहे, त्याला आपण संधी देऊयात, त्याला आपण ह्या एकांकिकेत घेऊया. मी त्या एकांकिकेसाठी गेलो, प्रॅक्टिस झाली माझी आणि ती एकांकिका महाकरंडकला 2रा नंबर आला आणि आम्हा सगळ्यांना पुरुष अभिनय मिळाला. तिथून तिथून माझा खरं तर प्रवास सुरू झाला. त्यानंतर पुरुषोत्तम करंडक पुण्याचा मानाचा करंडक, तिथे आमच्या कॉलेजला संधी मिळाली. संदीप सरांचं नाटक होतं, संदीप सरांची एकांकिका होती माईक नावाची. त्यात मी बिहारी भैयाचं कॅरेक्टर करायचो. आम्ही माईक सादर केली आणि आम्हाला मानाचा पुरुषोत्तम करंडक मिळाला. मला काकाजी जोगळेकर अभिनयाचं पारितोषिक मिळालं. हा प्रवास थांबला नव्हता, सुरू झाला होता. याच्यानंतर मी स्वतःला ठरवलं की आता आपण मुंबईला जायला पाहिजे. मी मुंबईला गेलो, स्ट्रगल करायला गेलो. माझे पैसे संपले आणि मी परत घरी आलो. आम्ही सगळेजण कॉन्ट्री करून एकांकिका करायचो. माझी आई तोपर्यंत भाजी विकत होती. तर किस्सा असा झाला की आमची एकांकिका मुंबईला होती. मुंबईची स्पर्धा होती खूप मोठी. तर मी घरी गेलो आणि आईला बोललो की आम्हाला एक 2-3 दिवसात जायचं आहे मुंबईला, तर पैसे पाहिजेत म्हणून. तर आई बोलली पैसे नाही. मग असं काय करते? मला माझी एकांकिका आहे, पैसे तर द्यावं लागतं. मग मला माहीत होतं आई एका ठिकाणी पैसे ठेवायची. तो डब्बा माहीत होता मला. मी तो डब्बा घेतला, त्याच्यात 500 रुपये होते. मी तो डब्बा घेतला आणि त्याच्यातून पैसे घेतले. तर आई बोलली, "हे पैसे नको घेऊ, आपला गॅस संपला." मला जरा विचित्र वाटलं, अरे मी माझ्या स्वप्नांच्या पाठीमागं पळतोय आणि आई असं काय बोलते? मी म्हणते, "मला काही नको सांगू." मी पैसे घेऊन प्रॅक्टिसला गेलो. प्रॅक्टिस करून पोरांसोबत डायरेक्ट एकांकिकेला गेलो. मुंबईला गेलो. मुंबईला एकांकिका केली आम्ही, चांगली केली. पण आम्हाला एकही बक्षीस मिळालं नाही. सगळेजण आम्ही रेल्वे स्टेशनवर झोपलो आणि कुणाकडे पैसेच नव्हते, कारण बक्षीस नव्हतं मिळालं. तर एक थोडेफार पैसे होते, त्याच्यातून भुर्जीपाव आणले. खाता खाता मला अचानक आठवलं की आपली आई बोलली की गॅस संपलेला आहे आणि मी भुर्जीपाव खातो. म्हणजे मी ह्या पोरांसोबत काहीतरी खातोय, ती माऊली तिकडं काय खात असणार. मला जरा वाईट वाटलं की आपण आईशी चुकीचं वागलोय, चुकीचं बोललोय. कारण आपण आपल्या स्वप्नांसाठी धडपडत असतो. आपल्या पाठीमागं आपले आई-वडील आपल्या स्वप्नांसाठी धडपडत असतात. हे आपल्याला नाही दिसत. कारण ती जे काही करत होती ना, ते फक्त माझ्यासाठी करत होती. माझं काहीतरी व्हावं, माझं नाणं खणखणीत वाजावं म्हणून ती पाठीमागं उभं होती माझ्या. पण ती मला लक्षात नाही आलं. पण तिथं मी ठरवलं की इथून पुढं मला जे काही व्हायचं आहे ना, ते फक्त माझ्या आईसाठी व्हायचं. एक संधी माझ्याजवळ चालून आली. ती अशी होती की तो ई-पी बोलला की "एका सिनेमात तू काम करशील का?" मला जरा भारी वाटलं, चला सिनेमात काम करायला भेटतं. तर तो नंतर बोलला की "स्पॉट बॉयचं काम आहे." मी जरा विचार केला, ठीक आहे, आपल्याला उद्या सिनेमात काम करायचं आहे. हे सिनेमाचं शूटिंग कसं चालतं हे आपल्याला जवळून पाहता येईल. मी त्यासाठी स्पॉट बॉयसाठी त्यांना हो बोललो. शूटिंग सुरू झालं. त्या शूटिंगला माझं काम फक्त एकच होतं, त्या लोकांना चहा आणून देणे, पाणी देणे आणि जेवण वाढणे.
मला समोरून कॅमेरा कसा चालतोय, हे लोक काम कसे करतात, पाठांतर कसं होतं, हे मला जवळून काही पाहता आलं नाही. मी तिथं परत नाराज झालो की नाही रो, आपल्याला जे काय करायचं ना, आपले दिवस वाया चाललेले आहे, हे चुकीचं आहे. म्हणजे आपले निर्णय कधी कधी चुकतात. मग त्या काळात इंस्टाग्राम आलं आणि एक अभिनेता म्हणून स्वतःला वाटायचं की इंस्टाग्राम मी काय करणार. अरे मी नाटक केलेलं आहे, मी पुरुषोत्तम केलेलं आहे, मी अख्ख्या महाराष्ट्रात विराजाऊची ते काय हे सगळ्यांना माहिती आहे, मी का करू हे. मला चुकीचं वाटायचं. पण एक व्हिडिओ व्हायरल झाला. मी आणि ऋषिकेश आराळ माझा मित्र, आम्ही दोघांनी शांता मंदा नावाचं एक कॅरेक्टर केलं. ते व्हायरल झालं आणि ते जरा मला वेगळंच माध्यम वाटलं की लोक कौतुक करायला लागले आणि ओळखायला लागले. तरी हे सगळं चालू असताना माझ्या आईला माझे पाहुणे रावळे किंवा शेजारी पाजारी म्हणायचे, तुमच्या पोराला जरा आवरा, ते काय व्हिडिओ करायला लागले, डोक्यात पदर काय टाकीते, काय काय करते. पण आई मला बोलायची, अरे हे काय सुरू झालं तुझं, हे काय मध्ये सुरू झालं, नाटक करत होतं, हे काय सुरू झालं. मग मी इंस्टाग्रामवर एक मेसेज येतात, म्हणजे बऱ्याच लोकांचे मेसेज येतात. त्या मेसेजमध्ये असं होतं, एक महिला होती आणि ती बरेच दिवस झाले पेशंट होती, कुठला तरी तिला आजार होता, पण ती रोज माझे व्हिडिओ पाहायची. मग तिथून मला आनंद झाला की अरे हे जरा वेगळं आहे की आपला व्हिडिओ पाहून तिला जरा बरं वाटतंय आणि ती त्या आजारातून मुक्त होते. म्हणजे किती मोठं माध्यम आहे. आणि मी ठरवलं की नाही, आपण हे थांबवायचं नाही, आपण आता लोकांना हसवायचं. आणि वेगवेगळे व्हिडिओ मी करत राहिलो. वेगवेगळे कॅरेक्टर मी द्यायला लागलो, लोकांचा चांगला प्रतिसाद यायला लागला. आज जवळपास माझे 5 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहे. आणि मला हेच सांगायचं की नवीन जे असतील क्रिएटर की कंटेंटसाठी किंवा स्वतःसाठी जे काही करायचं ना तुम्हाला, ते जरा विचार करून करा. म्हणजे आपल्या घरच्यांसाठी करा सगळ्यात अगोदर. आपल्या घरच्यांची काय स्वप्न आहे आणि आपले काय स्वप्न आहे, हे जर तुम्हाला व्यवस्थित मांडायचे असतील तर तुम्हाला हे एक माध्यम आहे. कुठलं तर इंस्टाग्राम. आज माझं व्यवस्थित चालू आहे. माझी आई धुणी भांडी करायची, भाजी विकायची, फळ विकायची. आज तिला मी घरी बसवलं. आज माझं अख्खं कुटुंब मी एकटा चालवतो. सुखाचे सगळे, आनंदाचे सगळे. हे सगळं शक्य झाले तुम्हा सगळ्यांमुळं. तुम्ही प्रेक्षकांनी माझ्यावर तेवढं प्रेम केलं म्हणून हे सगळं शक्य झालं. नवीन क्रिएटरला मला हेच सांगायचं आहे की व्हायरलच्या पाठीमागं पळू नका तुम्ही. म्हणजे कुठला तरी फेम भेटेल किंवा आपण इन्स्टा स्टार होऊ, त्याच्या पाठीमागं पळू नका. कंटेंट चांगला द्या, ही लोकं आपली आहे, ही तुमच्यावर प्रेम करणार आहे. कंटेंट क्रिएट करत राहा, चांगले चांगले कंटेंट द्या, लोक तुम्हाला संधी देणार आहे आणि खूप लोक पाहतात. आणि जो स्टॉकनी मला संधी दिली, इथपर्यंतचा हा प्रवास हेच माझ्यासाठी यश आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.